माझ्यासाठी उचित त्याग केला. लौकिक व्यवहार, वेदोक्त व्यवहार, प्रणाम आणि हे सर्व तुमचे मी माझ्यावरील अनुवृत्ते प्रेमासाठी अवला हे अवलांना मया माझ्याद्वारे अपरोक्षम तुमच्या दृष्टीपासून अप्रकट झालो. बदलता खऱ्या अर्थाने प्रतिसाद देणाऱ्या तिरोहितम अंतर्धान माझ्याशी आश्रितम आश्रया करणे दोष पाहणे महतम तुम्ही करू नका तथा म्हणून प्रियम तुमच्या प्रियकराचा प्रिया प्रियसुम हे गोपुण्य माझ्यावरील प्रेमासाठी तुम्ही लोकांच्या वेदोक्त धर्माचार सज्जन इत्यादी करता त्याग केला असल्यामुळे तेच तुमचे प्रेम आणखी वृद्धिंगत व्हावे म्हणून तुम्हास एक वार दर्शन देऊन मी अंतर्ध्यान पावलो. तुमच्या दृष्टीपासून अचानक अप्रकट होऊनही माझे तुमच्यावरील प्रेम मुळेच खंडित झाले नाही. त्यास्तव तुम्ही कृपा करो माझ्या प्रेमामध्ये दोष पाहू नका. तात्पर्य गोपींचे कृष्णावरील प्रेम परिपूर्ण होते आणि तरीही ते अचिंत्य दृष्टीने अधिक वृद्धिंगत करावे आणि जगासमोर एक उदाहरण प्रस्तुत करावे म्हणून भगवंतांनी गोपींना विरहभावाचा अनुभव दिला. हेच त्या भगवंतांनी वर्तमान श्लोकाद्वारे स्पष्ट केले आहे. सच्चिदानंद रूपाय सोत्पत्त्यादि हेतुतापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. श्लोक एक तोच आहे. मदरते एवं मदरते जित लोक भेद असे लोक दररोज आहे. मला वाटलं होतं की आता आपली बारी संपलेली याने मला आज मी तुमचं चालू असते त्या दिवशी मी सांगितलं. मला आता माझा नाईलाज झाला कारण कुठवर एक लोकांवर बोलायचं नाही. वेद लोक धर्म सोडता येईल एखाद्या वेळेस. कधी कधी लोक धर्म आणि वेद धर्म हा मिळीजुळी सरकार आहे. मिळतात जुळत्या गोष्टी. समजा पत्नीनी पती सगळे एकनिष्ठ राहणं हा लोक धर्म आहे आणि तो वेद धर्म. वेद पण तेच सांगतो. वेद सांगतो का मध्ये सोडून दे. वेद पण सांगत नाही तसं. ते पाळत नाही कोणी. आता तो विषय निराळा. लोक धर्म अलीकडे भरपूर लोक पाळत नाही आणि वेद धर्माचं कोणाला ज्ञानही नाही. गीतेमध्ये भगवंताने सांगितलं की सगळ्यात धर्माचं सोडून द्यायचं. त्या उपयोग नाही. सर्व धर्मान परिस्थिती मान्य करू अहंता सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. म्हणजे धर्म सोडले पाप होईल की. म्हणजे अहंता सर्व पापेभ्यो मोक्ष. मी तुम्हाला मुक्त करेन सर्व पाप. अर्जुना तो काय कर धर्माच्या भानगडीत पडून सर्व धर्म शब्दाचा अर्थ आहे त्याच्यात लोक धर्मही आला.
पण वेदाला भगवंत म्हणतील असं सांगता येत नाही की वेदाचा सुद्धा त्याग करा असं म्हणणं. कारण त्याच गीतेतच सांगितले तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी. काय करायचं आणि काय नाही करायचं त्याला शास्त्राप्रमाणे. शास्त्र म्हणील ते सांडावे ते राज्यही तृण मानावे येर घेव विद्येन म्हणावे विषही विरो. शास्त्र जे सांगते ते राज्याचं सुद्धा त्याग करायला पाहिजे. ते राज्य ही तृण मानावे. तृण म्हणजे गवताच्या काडीप्रमाणे त्याग करायला पाहिजे. राज्याचा त्याग करता येईल का गवताच्या काडीप्रमाणे? अर्धा गुंठा जमीन सोड वाटत नाही, राज्य सोडील का? तेव्हा तर शास्त्र म्हणत असत तर सोडा. घेव विद्येन म्हणावे विषही विरो. विष घ्यायला जरी सांगितलं तरी घ्या. आणि वेदाच्या बाबतीत काही काही संतांनी असं सांगितले अहितापासून काढित हित देऊनी वाढवित नाही श्रुती परोती माऊली जगा. वेदासारखं आई नाही जगात कुणाला. अहितापासून काढिती. ह्या गोष्टीने तुमचं नुकसान होणार आहे त्याला बा त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतं शास्त्र वेद. तुमचा वाटोळ होईल, नरकाला जावं लागल. नाही त्याच्यामध्ये नाही 6व्या स्कंदात सांगितलं. यांनी विचारलं कुठल्या आधाराने तुम्ही आज या वेळेला घेऊन चाललात? कुणी विचारलं? विष्णुदूताने. कुणाला विचारलं? यमदूताला. म्हणजे पापी येऊ कुठलं प्रायश्चित्त केलं नाही. म्हणजे कुठलं काय काय पाप तुमचं पाप कसं काय? धर्म अधर्म कोण ठरवलं? म्हणजे शास्त्र. वेदामध्ये जी सांगितलेले कर्म आहेत ते करणं. वेद विहित कर्म करायचं. वेद निषेध जे आहे वेदाने ज्या गोष्टीचा निषेध करायला सांगितलंय ते करायचं, त्यात सोडून द्यायचं. याने काय केलं? वेद निषेध कर्म केलेले, आई बापाला सोडून दिलेले. आणि गोपीने काय केलं? स्वजनाचा त्याग केलेला सर्वांचा. त्या दिवशी मी सांगितलं बली गुरु तेजो कांत ब्रज वनितान. बळीने गुरुचा त्याग केला तर केलाच, पण कांत ब्रज वनितान. कांत शब्दाचा अर्थ पती. नवऱ्याचा सुद्धा त्याग केला. रात्रीचे गेले म्हणजे काय? आणि आई वडिलांचा कोणाचाच पर्वा केली नाही. स्वजनाची पर्वा नाही केली कोणाची. फक्त देव डोक्यात, भगवंत डोक्यात होते गोपींच्या. तर मला सांगायचे की ह्यानी काय केलं? आई बापाला त्याग, बायको सोडली, बेस्या घरात आणून ठेवली. वेदामध्ये ज्याची निंदा केलेली असल्या गोष्टी ह्यानी केल्या. कुणी आज्ञा मिळाली आणि यांनी प्रायश्चित्त केलं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य की वेदामध्ये जे सांगितले ते सोडता येत नाही. आणि ते शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर सांगितलं की नाही श्रुती परोती माऊली जगा. वेदासारखी आई दुसरी कुणी नाही जगाला. जगातल्या सगळ्या लोकांना का? सगळ्या लोकांबद्दल नाही सांगितलं. वेद सगळ्या लोकांना ग्रहित करीत नाही. वेद करपणू जहावा. करपण कुणाला म्हणतो? करपण कुणाला म्हणतो? कंजूस. कृपण झाला म्हणजे काही लोकांनाच अधिकार दिला. कानी लागाला तिन्ही वर्णाचे असं म्हटलं. ब्राह्मणाला प्राधान्य दिलं आणि क्षत्रियाला पुन्हा
जास्तीत जास्त थोडंफार आणि पुन्हा पैशांना चांडाळ शूद्र स्त्रिया ज्याला मना केलं वेदाला कळते का तुला बोलणं निर्वस पुन्हा कुणाला मना केलं आचारहीन लोक येतात त्यांचं काम नाही वेदामध्ये आचार भ्रष्ट झालेले लोक आचारहीन न पुनंती वेदा आचारहीन लोकांना ज्याचं आचरण चांगलं नाही अजमेळासारखं आचरण आहे त्याला वेद पवित्र नाही करू शकत हे स्वामी विवेकानंद सारखं कम आचार विनम्न पुनंती वेद आचार भ्रष्ट झालेल्या लोकांना वेदात एंट्री नाही वेद त्याला हे करत नाही ग्रंथ त्याचं ते सर्वांची मावली जगाची मावली होऊ शकत नाही काही लोकांचीच मावली जातात पण संत सगळ्याची मावली साधू संतांनी सगळ्याला ग्रंथ कुणी येऊ द्या यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कुणाची साधू संतांनी चैतन्य महाप्रभूने कुणाला मुसलमान असू नाही तर कुणी असो हिंदू असो मुसलमान नित्यानंद प्रभूचं आचरण वेद बाहेर आहोत होतं सर कपडे घालायला पाहिजे का नाही कपडे घालीत नसत कधी कधी हाताचं सगळंच डोक्याला बांधलं खालचं गार्डन डोक्याला बांधलं थेट सची माताच्या घरी ते इष्टप्रिया देवी ते सगळे कोळून लपून बसते वेद आहे आचरण काही काही लोक सगळ्यात वेद आहे आचरण म्हणलं तर महादेव शंकरासारखं वेद आहे आचरण कोण करी भूतासंग तुराचे शंकराचं कसं भूताचंच करा सगळं गण भूतगण असतं त्याचे भूत यताळ नाचते नहर्षे युक्त उमापती सगळे भूतच शंकराचं लग्न झालं लग्न ठरलं लग्न करायचे नका म्हणले होते ब्रह्मचारीवर म्हणलं का म्हणलं एक बायको केली होती पण तिने आत्महत्या केली आणि बरं झालं तिकडं कुठं गेली कुठे गेली माहेरी गेली म्हणून बरं झालं माझ्या कशी गेली असती तर पोलिसांनी पकडलं असतं ते धोका मोठा होता आणि आई बापाने सांगितलं असतं ह्या बाळकोणी मारून आमची पोरगी कोर्टात दिलं असतं ठोकून पैसे काढायचे अरे अरे बोल काय झालं काय सांगत होतो तिथून त्यांच्या कानात सांगायला लागेल काय सांगत होतो शंकराचं ना हे देवतांनी भगवंतांनी सांगितलं लग्न करा म्हणजे नंतर भगवंतांनी सांगितलं डबल लग्न करायची पाळी आली त्यांना मग वराड त्यांचं सजलं सगळं भूतानी याताळ पुढे देवता होते इंद्र पहिला तिकडून ते त्यांना घ्यायला आले लोक स्वागतासाठी इंद्राला पाहिलं त्यांना घेऊन वरदेव दिसतो वेदाबद्दल बोलतो वेदाला सोडले जाऊ शकतं का वेदशास्त्राचा निषेध केला जाऊ शकतो का इंद्राला विचारलं तुम्हीच नवरदेव का म्हणजे मी नाही नवरदेव पाठीमागे ब्रह्मदेवाला हे दिसते म्हणजे नाही
नवरदेव अजून मागे. भगवान विष्णूला पाहिलं की त्याला वाटलं 100% घेऊन नवरदेव असं. नाही म्हटले, मी नाही, नवरदेव मागे. त्यांना वाटतं वराडच एवढं सुंदर आहे म्हणल्यानंतर नवरदेव किती सुंदर असेल. मग आपण जेव्हा ते भूत नियतळण तीन गोंधळाला भूत यातळण आपसती नारसे स्वागताला आलेले पोरटे सगळे पुढे होते, पळून कोंबडतच पळाले. म्हणजे नवरदेव कसा आहे, मागच्या लोकांनी विचारलं नवरदेव कसा आहे, म्हणजे भाग्यवान नाही तो जो त्यांना पाहून जिवंत राहील तो भाग्यवान. पाहिल्यावर जगन तो भाग्यवान म्हणायचं. सगळं त्यांचं जसं नवरदेव आहे जसा तुला आहे आणि तसंच सगळं सैन्य त्यांचं सगळं वराठी सुद्धा तसले लय आवडे लय बाईकडे नुसता हाडाचा सापळाच म्हणजे सगळं. मला सांगायचंय भूत येतात शंकराचं ती मशान येण्याची क्षेत्र अभिमानी राज्य त्यादिले विषाने कोणती जाणून मशानी वास केला. मशान वाटत राहतात मशान गोविंद शंकर. आपण मशान भूमीत गेल्यानंतर माघारी आल्या कोणाच्या मूर्तीला गेलो काय करतो, स्नान करून कपडे वगैरे सगळं करतो, धुवून टाकतो. शंकर ती चिता भस्म अंगाला लावतो, सगळ्या अंगाला चिता भस्म. जी गोष्टी आपल्याला विषारी वाटते ते शंकराला चालत असते. काही काही गांजड होतं त्या गांजाचं सुद्धा भोगला म्हणजे ते शंकराला दम मारतो, जय भोले ब्रह्म. यांनी शंकराला गांजड करून ते दक्ष प्रजापतीने त्या सगळ्या पुरोहितांनी त्यांनी शंकर सगळे त्याला शापच दिला. म्हणजे शंकराचे सगळे गांजड होतील, वेदाचे विरोध वागतील, वेदाचे वेद भ्रष्ट आचरण करतील. 4थ्या स्कंदात ते ज्या गोष्टी शंकराला ह्याचा काही फरक पडत नाही, मला सांगायचंय नित्यानंद प्रभूला काही फरक पडत नाही कसंही वागलं तरी. कारण का त्यांचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. गेम सीमारेषेच्या बाहेर 6 बाउंड्री गेली, बाउंड्री कळलं. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेला ना पुन्हा काही अडवता येत नाही, काही करता नियमाच्या बाहेर गे बरोबर नाही. बाउंड्री आणल्या आपला चेंडू सीमाच्या अलीकडे पडतो. किती जोरात ठोका टाकला तरी आपण आपली उडी अलीकडे करतो. मोठ्या लोकांनी वेदाच्या बाहेर आचरण केलेले, ऋषभ देव वेदाचं विरुद्ध आचरण केलं. जैन लोकांनी त्यांना गुरु मानलं, कारण त्यांना वेद मानायचे नव्हते. त्याला वाटलं बरं झालं तीर्थंकर ऋषभ देव भरत महाराजाचे वडील राज्य सोडून दिलं. मुलांना सांगितलं बाबा तपस्या करा, तपोदेव पुत्र काय नसतो. हे गोपीसाठी सांगतोय, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की धर्म सोडला पाहिजे का नाही सोडला पाहिजे. मी पहिले एक वाक्य सांगायचो, मी काही नियम पाळीत नाही म्हणत, मी म्हणायचो मी परमांस आहे, मी काही नियम पाळीत नाही.
काही लोक प्रभूजी तुम्ही असं वागायला नाही पाहिजे, काही म्हणायचं परमांश. त्याला एक वाक्य सांगायचं, परमा शास्त्राचे नियम साधकाने जर तोडले तर तो पतित होतो, त्याचं पतन होतं, आणि परमहंसाने पाळले तर त्याचं पतन होतं. मराठी समजली का? परमहंसाला ते पाळीत बसायची गरज नाही राहिली. ते पाळले काय नाही पाळले त्याला काही फरकच पडत नाही. ऋषभदेव ज्यावेळेस गेले त्यावेळेस वस्तीत वगैरे जायचे तर लोक त्रास द्यायचे, उघडीत जायचे, कपडे नाही काय नाही. आता लोकांचा नियम काय, लोक धर्म काय, कपडे अंगावर घालून जायचे, वस्तीत जायचं, बाया माणसं असते कपडे घालून, यांनी काय उघडच. जैन संप्रदाय दिगंबर संप्रदाय उघडे लग्नच करतात, बाई असं नाही तर गडे असं नाही तर कुणी असो, किती माणसं असली तरी ते लेक्चर सुद्धा लाखो लोकात उघडेच येतात. आपले सुद्धा सुखदेव गोस्वामी उघडे, रोहितपुत्र काय सुखदेव गोस्वामीला पाहतो काय, सुखदेव गोस्वामी कपडे घालते, कपडे घालते का, काय घालते, काय घातलेलं पाहिजे, बस दगडे तुला काही माहित नाही, नाही ते बोलू काय सांगत होतो, कपडेच घालत नाही, त्यांनी दाखवलं कथा करायची ना, कपडे घालायचे नाही. कथा कारण सुखदेव गोस्वामीचा आचरण, कथा कारण कपडे नाही घालायचे, उघडे बसेल, बाया माणसं असून येतो कुणी, तो खरा प्रवक्ता. त्याचा दुसरा अर्थ पण आहे, जो कपडे घालीत नाही तो कधीच काही घेणारही नाही. जरा ज्ञान आलं काही घ्यायचंच नाही, कारण घ्यायलाच काही नाही. अंगावर नाही, बॅग नाही, सुटकेस नाही, ब्रीफकेस नाही, काहीच नाही, काही जवळच नाही तर काय घेतेच काही घेणार, आणि कशाला घेते, कपडे घ्यायचे नाही, काही कांबळ नाही, गादी नाही, काय नाही, तिथं असं तसं राहायचं. कशाला काही घ्यायचं नाही हे सांगण्यासाठी हे दाखवलं की असा निष्प्रभ पाहिजे की कपडे सुद्धा नको. काही काही लोक मला कपडे करतील, ते समजा आता हे नाही करणार, 1 रुपया देणार नाही, फुकाट गेला सोबत इतके दिवस करतात. यानंतर काही देणार आहे का? तरी मी याच्यासाठी कपडे घालतो की ह्याला कळावा की याला कपड्याला कवायला पैसे द्यायला पाहिजे. दुनिया में खूब कमाया, क्या हीरे क्या मोती, दुनिया में खूब कमाया, क्या हीरे क्या मोती, पर याद रखना यारो कपन में जेब नहीं होती. मरायच्या टायमाला जो कपडा बांधतात पांढरा, मेल्यानंतर त्याला खिसा नसतो. किती कमवलं तरी हेच राहणार. तर मी हे सांगत होतो, सुखदेव गोस्वामी कपडे घालीत नव्हते, लोक त्यांना सुद्धा पागल समजायचे, येडा. ऋषीने प्रश्न विचारला, हस्तिनापूर भागात ज्यावेळेस सुखदेव गोस्वामी गेले त्यावेळेस तिथल्या लोकांनी ओळखले कसे, कारण ते असे राहत होते, जड मूड भागवतामध्ये शब्द, जड मूड पागल सारखे राहत होते.
आणि खरोखरच तिथपर्यंत परीक्षित महाराजापर्यंत जाऊस तर कुणीच ओळखलं नाही त्यांना. मुलं माती फेकीत होते, खडे हानीत होते, बाया कुत्री माग चलत होते. गोंधळ कालवा जिथल्या परीक्षित महाराजापाशी गेले सगळे ऋषीमुनी उठून उभा राहिले स्वागतासाठी, तेव्हा हे माघारी पडले. त्यांना डॉ बाबा हे लय मोठे संत दिसते. कळलेच नाही संत कळणं अवघड आहे. मला सांगायचं तात्पर्य ते सुद्धा आचरण कसे लोक व्यवहाराप्रमाणे नाही, कपडे न घालणं त्याचं त्याग केलेलं आहे. लोक व्यवहार लोक काय म्हणते कोण काय म्हणतात हा विषय नाही. आपले ऋषभ देवचं सांगत होतो, वस्तीमध्ये गेल्यावर लोक त्रास देतात ना म्हणजे जायचंच नाही कुठे. जागेवर भाज्यावर व्रत केलं, आजभर व्रत जे जागेवर मिळेल ते खायचं तिथं एवढंच काय, पण जागाच सोडायची नाही. म्हणजे लघवी संडासला जात असते, हातपाय होत असते ना, अजिबात नाही. आंघोळ नाही, लघवी जागेवर, संडास जागेवर. जसं काही बसतात ना शेणामध्येच बसतात गोभर लक्षात खरे नाही का मनाने सांगायचं. लई गंभीर दिन बघ तुमच्या मग काय तुझं काय ना त्याला बाबू टांगे बरं आंघोळ करीत नव्हती. कोण उत्तम सुराचा दिसतो. ऋषभ देव आंघोळ करीत नव्हते, लघवी संडास जिथं करत त्याच्यातच वळायचे. हे वेदाचं असं वेदाचा आचरण आहे का? वेद काय म्हणतो? त्रिकाल संध्यावंदन करायला पाहिजे. किती 3 टाइम आंघोळ करायला पाहिजे, संध्यावंदन करायला पाहिजे. वेद सांगतो सगळे नियम पाळायला पाहिजे. जे शास्त्रात वैश्वदेव वगैरे जेवढी कर्म यमो तमो तपो स्वच्छम शांतिरार्धवमेव ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मधर्म स्वभावजम. तुकाराम महाराज म्हणतात हेद बाहे लंड बोले तो पाषांड. वेदाच्या बाह्य बोलत असेल ना तो पाखंडी महापापी. वेदाच्या विरुद्ध बोलत असेल अलग अलग. वेदाची खूप मर्यादा आहे. वेदाला सोडता येत नाही. वेद सांगते 3 टाइम स्नान करायचं. हे वर्षातून 3 वेळा सुद्धा करीत नव्हते, आंघोळच करीत नव्हते. कधीच नाही. मग आज तुम्हाला वाटत असेल की जर लोक कोणी काही खायला द्यायला गेले तर नाक दाबून जात असते ना. असं नाक नाही, नाक ज्यांनी दाबलेलेच ना, काही काही नाक दाबून जाणारे तिथे गेले उघडे करायचे. कारण त्या जे फळमूत्र होतं त्यांचं त्याचा सुगंध 10 योजनेपर्यंत जात होता. 10 योजन सुगंध येत होता. 10 योजन. 10 योजन मध्ये किती? 40 कोस. कोण म्हणतात ते? वीर वर हात करा. कोण म्हणले? खरे तुम्हाला बरं माहिती. ब्रह्मचारी नसून 40 कोस म्हणजे 80 मैल.
आणि 120 किलोमीटर सुगंध चालत होता. मोठे मोठे महात्म्याचा निर्णय. एक प्रभुपादचा असिस्टंट होता. प्रभुपाद बेडवरच असायचे शेवटला, त्यामुळे लगेच सांगत बेडवरच. नीट लक्ष द्या. त्याला वाटलं शेवटी आता माणूस म्हणलं ते दुर्गंध असणारच, ते सगळं काढायचं, कोपी वगैरे हे दुर्गंध असणार. पण तो प्रत्यक्ष ज्या वेळेस करायला लागला, ग्रहण उत्पन्न झाली होती त्याला पहिल्यांदा की असं असेल बुवा, कल्पना होती. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस साफसफाई करायला लागला त्यावेळेस अत्तर सारखा वास यायचा. कसा सुगंध यायचा, अत्तर सारखा. राजेंद्रदास बाबा सांगत होते, गणेशदास बाबा जे आजारी पडले होते, ऍडमिट केले होते आणि पोट न साफ होण्याचं आजार होता, म्हणजे पोट साफ होत नव्हतं. त्यांच्या समोर घडलेली आताची गोष्ट आहे काय. तुझं सुद्धा असं झालं पाहिजे. बाथरूम मध्ये गेलं की सारा सुगंधच. गणेशदास बाबा पोट साफ होत म्हणून ते ऍडमिट केल्यानंतर पोट फुगल्यासारखं, मग त्यांनी ते एक औषध दिलं की ह्याने आता पोट साफ होईल. आणि ते मळ एवढं म्हणजे काळापोटी येईल बाहेर, संपूर्ण ICU मध्ये म्हणे दुर्गंध सुटत. डॉक्टरने सांगितलं, त्यांचा अनुभव सांगितलं की आता ह्याने मळ बाहेर येईल म्हणजे पोट साफ होईल औषधाने, इंजेक्शनाने. आणि भयंकर दुर्गंध येत असतं म्हणे. मळ बाहेर आला पण निष्ठा तसली कुठलीच अगरबत्ती नसेल असं सुगंध येत. ह्या शरीराची गोष्ट आहे. ते आपल्यासारखे ते शरीर होते, परंतु त्यांनी काय केलंय, सतत नामस्मरण केलं. प्रभुपादांनी काय केलं, सतत नामस्मरण केलं. त्या गणेशदास बाबाजींनी सतत नामस्मरण काय केलं, हे शरीर काय झालं, कीर्तन चांग होय अंग हरिव. दिव्य झालं शरीर, ब्रह्मभूत काय होत चिंतन. तर मला सांगायचे अलीकडे ह्या लोकांचं घडलं. ऋषभदेव भगवंताचे अवतार होते. कृष्णाप्रभू साधारण महात्मा नाही, अवतार होते, भगवंताचे अवतार होते. ऋषभदेव 24 अवतारामध्ये वर्णन आहे. कळलं असं द्यायला पाहिजे. तुझं भजन नीट कर. कोणाचं पण होऊ शकतंय, पण आपण करायला कमी पडतो. विठ्ठलानं प्रभूचा हळूहळू व्हायला असणार आहे, कारण 2 वाजताच उठतो, त्याच्यामुळं बदल होणार. योगी लोक आहेत ना, योगी लोक जे दररोज त्यांना प्रगती पाहायची असते ना, त्यांना आपल्या प्रगती किती झाली पाहायची असते ना, त्याची योगी कालच्या पेक्षा आज काय बदल झाला हे पाहण्यासाठी ते लघवी संघ सुद्धा चेक करतात. एक साधनावर आरोड झालेले प्रत्येक गोष्टीचं चेकिंग करतात की काय बदल झाला की नाही. आपण आहे तैसे ते नीट लक्ष हा विषय आला. पण मी सांगतो की बरं तेच त्यांचं झालं, ते झालं. जड भरत महाराजांचं तसंच कधी जाणवलं नाही. जड भरत महाराज होते पहिले. आम पुरा भरतो नाम राजा विमुक्त दृष्टा श्रुत संग बंद आराधनम भगवती मान मृग भव मृग संगा. भरत महाराज कोणाचा मुलगा होता, कोणाचा पुत्र होता?
हा भगवान ऋषभ त्यांच्या नावाने भारताला भारत नाव आलं या देशाला. पहिले इलावरच नाव होतं, भारताचं नाव दुसरं नाव होतं. 3 भरत प्रसिद्ध आहेत. मी सांगितलं 3 भरत प्रसिद्ध आहेत. जड भरत हे ऋषभदेव पुत्र भरत, दुष्यंत पुत्र भरत आणि दशरथ पुत्र भरत. आणि 3 राम बी प्रसिद्ध आहेत, परशुराम, बलराम आणि श्रीराम. काय सांगत होतो? भरत महाराज कसं भरत महाराज चांगले वागत होते. चांगले वागल्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला. एक जन्म घ्यावा लागला. हरणाला पाळलं, पाडा सांगितलं, तिथं ठेवलं. त्रिकाल संध्यावंदन सगळे वेदाचे सगळे नियम करीत होते, साधन करीत, पण लक्ष सगळं कुठं हरणाकडे लागलं. घरचे पिलवांड सोडली, घरचे हरण सोडली, राजकन्या राजकुमार सोडून दिले आणि हे पिल्लू पाळले पाडास हरणाच. तिकडं सोडून इकडे आसक्ती, कुठली कुठं बी आसक्ती, फक्त देवाकडे जोडायचं, तिकडं सोडायचं, देवाकडे जोडायचं. गोपींनी काय केलं, गोपींनी काय केले, तिकडं सोडत दुसरीकडे पुन्हा कुठंच नाही, मनाला दुसरीकडे कुठं अडकूनच दिलं नाही. कुठं गेलं सगळं मन कृष्णाशिवाय दुसरीकडे नाही. त्यामुळं त्यांना आता कुठला नियम राहिला नाही. हे सांगायचं तात्पर्य. पहिल्या जन्मात कठोर नियम पाळले, त्रिकाल संध्यावंदन केलं. भरत महाराजाने हरणाचा जन्म घ्यावा लागला म्हणजे आपली निश्चित झाली. आता ह्या जन्मात येणं काहीच करणार नाही. हरण झाले, पुन्हा हरणात तिथं गंडकी नदीचं तिथंच गळ्याच्या पाण्यात वाळले पानं खाऊन तप करून पुन्हा हरणाचं शरीर सोडल्यानंतर ब्राह्मणाच्या पुढ्यात जन्म झाले. तिथं भरतच नाव होतं त्यांचं. काय नाव होतं? भरत होतं. परंतु लोकांच्या हिसाबाने लोक धर्म पाळीत नसल्या म्हणजे लोक त्याला जड म्हणायचे. पागल, जड, मूर्ख, दपुडे. लोकांचा व्यवहार, वेदाचा व्यवहार काहीच पाळीत नसतो, नियम पाळीत नव्हते. मला सांगायचे, मोठ्या लोकांनी नियम पाळले नाही, त्या अति उच्च अवस्था झालेल्या लोकांना नियम राहत नाही, पाळायची गरज पडत नाही. ते वेदाच्या किंवा शास्त्राच्या किंवा रजगुण तमगुण सत्वगुणाच्या पलीकडे गेले. गुणातीत अवस्था झालेल्या लोकांना आचरण चुकीचं घडलं काय, कारण त्यांना देहाशी काही संबंध नसतो. हे नियम कमी पाळीत नव्हते जड भरत. महागाई नियम पाळल्यामुळेच हिकूम झाले. म्हणजे आता एकच नियम, हरे कृष्ण 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 हरे 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 राम, एवढं फक्त विसरून द्यायचं नाही. बाकी तिकडे काही नाही, अलगच तेवढं विसरून द्यायचं नाही. आणि हे आपण म्हणतात ना, स्वजनाचा त्याग केला, अमक्याचा गोपींनी सगळ्याचं, पतिसुतांचा विसर पडला, घराच्या सगळ्याचा विसर पडला, घरधंदा विसरल्या म्हणतो ना आपण. बोलताना सोपं वाटतं, विसर पडत नाही. तुझं बघ आठवून घे. आता तुझं वास्तविक आई वडील कुणी राहिले नाही, भाव कोणाचं कुणी नसतं, परंतु तरी सुद्धा लक्ष्मीला ह्याला तुला घरची आठवण की आम्ही कसे एकत्र येऊन तो सण साजरा करायचो. वास्तविक तिथं आता कुणी राहिले नाही जीवाचं. असं नाही ना, कुठे एक पाक करून भेटलं जीवा भावाचं वाटलं. कुणी नाही राहिलं तरी तिथले त्या जाग्याचं त्याचा मोहर होतं माणसं. तुम्हाला उदाहरण ऐकत टाइम संपलेला आहे, पण एक उदाहरण सांगतो. 9व्या स्कंदात आहे आणि 19मध्ये आहे. हरिश्चंद्र राजाला मुलगा नव्हता, सत्वशील हरिश्चंद्र राजा. सांगू का? टाइम संपलं, 2 मिनिटात सांगू. झोप
मुलगा नव्हता, त्यांनी नवस केलं, मला वाटतं वरून देवाला नवस केला की मुलगा जर झाला ना मला तर मला अर्पण करेल. आता मुलगा झाला की पुन्हा अर्पण कशाला? बलिदान. इतके बघायचे असतात ते असून मुलगा व्हावा, पुन्हा अर्पण का बलिदान का करून व्हायला, पण अर्पण मुलगा व्हावा. मला तर ते लहान लहान कार काय इतकं मुख घेते त्या लहान मुलाचे, ती ओरडत, त्याला दाढी टोचायची, ही दाढी सुंदर टोचायची आणि माटा माटा मुख घेते. हा मूर्खपणा काय? मला ते लहान लेकरं पाहिले की माझे जळ पाहिजे नसतात. एक माताने म्हणजे प्रभूजी तसं असतं का कुठं, आणि तुम्हाला एवढं ज्ञान आहे, लेकरं मुलं देवाघरची फुलं असतात, माती झोपली देवाघरची फुलं आपलं काय इथं दुःख भोगाय जन्म झालेल्या देवाघरची फुलं होती. मुलगा हरिश्चंद्र राजाने नवस केला, मुलगा झाला, रोहित नावाचा मुलगा होता. ते देवता हे करायचे, मुलगा मला अर्पण कर. ते म्हणायचं आता थोडं मोठं होऊन द्या, त्याचा उपनयन संस्कार होऊन द्या. 12 वर्ष काढले गेले. नंतर कुणीतरी सांगितलं रोहितला तुला बलिदान द्यायचं, ते नवस केलेलं आहे तुझ्या वडिलांनी. ते रोहित गेलो लोकांना पळून, आणि याला जलोदर रोग झाला, जलोदर नावाचा रोग झाला. एवढं मोठं पोट झालं, हातपाय काढी झाली. राजाची हरिश्चंद्र राजाची कथा आहे. त्याला कळलं, रोहितला कळलं की आपल्यामुळे आपल्या वडिलाला त्रास व्हायला लागला, पण तो महागारी यायला लागला. जाऊन द्या आपणच जायचं बलिदान. जाता जाता म्हणे बायको दुसरा काही प्रयत्न करू. आजा करताचा मुलगा विकत घेतला, त्याचं नाव आहे सुनिशेफ. नीट लक्ष दे. वडिलाची नाही वडिलाची किती आपण म्हणतो ना स्वजनाचा त्याग केला, ते सोपं नाही त्याग करणं. अलीकडची मुलं तर सुरुवातीलाच त्याग करून टाकतात, तो विषय नाही. पण जुन्या काळातल्या कथा आहेत, सोपं नाही. तुला सुद्धा कधी ना कधी तिकडे आठवण येत असेल. जावं बघतो मामा माझा कुठं असेल, मामाच्या गावाला गाडी दोराच्या गाडी पळती झाडी पाहूया मामाच्या गावाला. मामाश्री कपडे चोर, जरी कपडे चोरले तरी पण तो योग्य पुरुष आहे असं वाटतं. तुझ्यापेक्षा त्याला दुःख जास्त. मामा गेल्यावर 2 दिवस रडला. मला घालवा ना त्याला इथं. नाही प्रभूजी तुम्हाला माहिती नाही, त्याच्या वाचून फार मिळत. आमचं इटाला प्रभूचं एकच मत आलं म्हणून मामा गेला नाही. मामा एक दिवस त्याचे काय मदत गोपाल प्रभूच्या घरी घुसला. पुरणपोळी पाहिजे. त्यांनी मला माझ्यासारख्या सत्पुरुषाला आतापर्यंत जीव घातला, मामा जीव घातला. मामा मी गाडीत बसलेलं दिसतो की येऊन उभा राहा. ते डावावरच होतं, कोण कुठं चाललंय, जेवायला कुठं आज वेळ. कसे होणार आजा गरजचा मुलगा. आजा गरजचा मुला 3 मुलं होते. एक आजा गरजाचं जे प्रेम होतं ते मोठ्या मुलावर होतं, आणि आईचं प्रेम होतं ते लहान मुलावर होतं, आणि हा मधला होता सुनिश्चित. आई म्हणजे माझा धाकटा मुलगा ऐकायचा नाही, बाप म्हणला मोठा नाही. आणि परिस्थिती काय असेल ते असेल, फार 200-300 गाईला विकला, 300 गाई का 200 गाई घेऊन विकला. पण तो रडत होता, सारखा आई वडिलांकडे बघायचा, तो माझा बघून रडायचा. त्याला वाटायचं की माझे आई वडील शेवटी त्यांना दया येईल काही असं वाटत असेल काय, त्याला ते खूप सारखं त्यांच्याकडे बघून रडायचं.
शेवटी तो जायना म्हणून त्याला पुन्हा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा पुन्हा 200 गायी दिल्या. 3 वेळा विकला. तिथं गेल्यानंतर पण तो सतत बापाकडे बघूनच रडत होता. यज्ञामध्ये त्याला आहुती द्यायची होती ह्याच्या रोहितच्या जाग्यावर बलिदान नरबली. तिथं जो पशु बली द्यायचा असतो ते एक ठराविक खांबाला बांधायचा असतो. ते अभिमंत्रित करून बांधायचा असतो. ते ऋषीमुनी कुणी बांधायला तयार होईना कारण तो रडत होता. निर्लक्ष झालं. तो रडत होता त्याच्याकडे पाहून ऋषीमुनी कुणी बांधायला तयार होईना. आजीगर तर एवढा डेंजर माणूस होता ते बांधायला सुद्धा 200 रुपये 200 गाय घेतल्या पुन्हा बांधला. तरी सुद्धा त्याला आपल्या बापाबद्दलच हे वाटत होते की बापाबद्दलच अटॅचमेंट. तो सारखं बापाकडे बघून रडतो. लक्षात 3 वेळा विकला आहे. तरी सुद्धा त्याला वाटायचं की माझे आई वडील शेवटी माझे आई वडील आहेत. त्याच्याकडे बघायचं तो रडायचं. कुणीतरी कानात सांगितलं विश्वामित्राच्या पाया पडतो. विश्वामित्राचा भाषा होता तो. विश्वामित्राच्या पाया पडला. विश्वामित्राने सांगितलं वरुणचं जप कर. वरुणचा मंत्र दिला. विश्वामित्राने वाचवलं त्याला. विश्वामित्राचे खूप चांगले कामाला कोण पाहत नाही. आताची जी गायत्री सगळ्या जगात प्रसिद्ध झाली ना ते विश्वामित्राने प्रकट केलेली. अनेक लाखो लोक विश्वामित्राच्या गायत्री मंत्राचा जप करून कल्याण त्यांचं झालं. पण आपण छोटी गलतीच पाहतो. विश्वामित्र कसे करण्यात फेल गेले. फेल काय केले? तुमचा उद्धार करायसाठी तुम्ही काहीतरी निर्माण करून दिली. मला सांगायचंय की आई वडिलांचा त्याग करणं फार त्यांनी त्याला विकलंय हे माहिती की आपल्या शत्रूचं काम करायला लागले तरी सुद्धा त्याला वाटायचं की त्याच्याकडेच बघून तो रडायचं. तुम्हाला अंदाज आला असेल माझ्या बोलण्याचा. मोह फार असतो आई वडिलांचा मुलाबाळांचा. मी आता बरोबर विचारतो हातपायाला जरी लागलं तरी पण जावं वाटत असतं. शेवटी आपला मुलगा नातू हा मोह सुटत नाही. गोपींनी सोडलं होतं. गोपींनी असल्या गोष्टीचा विशेष कट करून टाकला. त्यांना कृष्ण सोडून दुसरं आवडणं म्हणजे शक्यच नव्हतं. त्यांच्या डोक्यात दुसरं विशेष पुसू शकत नव्हता ना मुलाचा नाही आई बापाचा नाही नवऱ्याचा नाही कुणाचा. म्हणून त्यांचं भजन जरी केलं तरी आपलं कल्याण. गोपींचं भजन प्रवचन संपलं.